शुभं करोति। तुझं बाळणपण वगैरे नीट पार पाडण्यासाठी मी परवा सत्यनारायणाची पूजा घालतीये, उद्या भटजी येणाऱ्या सामानाची यादी द्यायला। परवा? पण आई इतक्या लवकर? हो, परवाच, आणि त्यात काही बदल नाही। आणि तुम्हा दोघांनाही सांगतेय, तुमचे जे काही कार्यक्रम आहेत ना ते रद्द करा। चांगल्या कामाला उशीर नको। गिरीशच काय, घरातले सगळे किमयाला केवढं मानतात। त्यात आता हे आजाराचं नाटक, त्याचाच वापर करून ती घरातल्यांना आपल्या बोटावर नाचवतीये। तूही त्याचाच वापर कर आणि खोटं पाड तिला सगळ्यांसमोर, म्हणजे घरातले सगळे तिच्यावर चिडतील, तिला हडतूड करतील आणि घराबाहेर हकलतील। बघच आता तू, आता ती माझ्या मार्गात येण्याची मी वाट पाहणार नाही। मी तिला अडवी जाईन प्रत्येक वेळी। काही झाडूबिडू मिळणार नाही। अंगात एवढा ताप असताना अजिबात काम करायचं नाही। मी देते ती गोळी घे आणि आतमध्ये जाऊन झोप। पण एवढा पण बीण काही नाही, चल आतमध्ये चल, नाही तर बांधून ठेवी। तुम्ही बोलताय बाई की मी आता, पण प्राची वहिनी आणि वृषाली काकू चिडतील त्या। त्यांना काय सांगायचं ते मी बघेन, नाहीतर मी भरीन पाणी। तू आता शहाण्या बाळासारखा झोप बघू, नाहीतर तोंडाला चिकटपट्टी लावीन आणि बांधून ठेवी ना। झोप मालक। मालक, कामाच्या वेळी कधीच हजर नसतो। मालक, काय झालं प्राची? मालकला ताप आलाय, त्याच्यासाठी कॉफी करायला चालले होते मी। नेमक्या वेळी कसा आजारी पडतो हा। घरात पाण्याचा प्रॉब्लेम झालाय आणि याला ताप भरलाय। एक थेंब नाहीये पाण्याच्या घरात। काय माहित कुठे पाईपलाईन बस झालीये का पाणी टंचाई जाहीर झालीये। गेल्या आठवड्यातही असंच झालं होतं, पण तेव्हा घरात पाणी होतं आणि मालकची तब्येतही बरी होती। आज सुद्धा पाणी भरावं लागेल याचा आधीच अंदाज आला की काय मालकला। प्राची, अगं तो काय करेल बिचारा, तो खरंच आजारी आहे। मी कुठे म्हणते तू नाटक करतोय। त्याला आराम करू देत, मी आहे ना, मी भरते पाणी। ऐको 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 प्राची, ऐको ऐको काय झालं? उसळ भरली, जाम दुखते। प्राची, खरंच माझं ऐक, मी भरीन पाणी, तू आज जा। हळू